मोहोळ तालुक्यातील महत्त्वाचे गाव असणारे पेनोर येथे रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। तालुक्याचे आमदार यशवंततात्या माने यांच्या निधीतून 80 लाख रुपयांचा निधी हा संबंधित रस्त्यासाठी मिळाला आहे। त्याचे काम प्रगतीपथावर आहे। सर्व ग्रामस्थांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमासाठी मोहोळ मतदारसंघातील आमदार माननीय यशवंततात्या माने आणि लोकनेते शुगरचे चेअरमन माननीय बाळराजे पाटील तसेच माननीय प्रकाश चौरे यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रम संपल्यानंतर माननीय रामदास चौरे यांच्यासहित ग्रामस्थांनी रस्त्याबद्दल समाधान व्यक्त केले। सोबत पेनोर ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादीचे युवा नेते रामदासभाई चौरे आहेत। आपण आज नुकताच रस्ता उद्घाटनाचा कार्यक्रम झाला, त्याबद्दल थोडंसं सांगा। आज पेनोर ते तारापूर रस्ता एक 2.5 किलोमीटरच्या रस्त्यासाठी या तालुक्याचे लोकप्रिय आमदार यशवंततात्या माने आणि बाळराजे पाटील यांनी गेल्या 2-3 महिन्यापूर्वी या वस्तीवर मीटिंग घेतली होती। त्या मीटिंगमध्ये सर्वजण गणपतीच्या पूजेसाठी आदरणीय बाळराजे पाटील या ठिकाणी आले होते। त्यांनी वस्तीवरचे लोक जमल्यानंतर एक शब्द दिला की रस्ता अत्यंत खराब आहे। गेले 25 वर्ष झाला हा रस्ता झालेला नव्हता। या ठिकाणी गुडघे बैलगाडीसुद्धा जायची परिस्थिती या रस्त्याची नव्हती। मोटरसायकल फोर व्हीलर तर जातच नव्हत्या। परंतु ते लक्षात घेता आदरणीय बाळराजे पाटील यांनी आदरणीय यशवंततात्यांना सांगितलं की आपल्या ह्याच्यातून हा रस्ता अत्यंत करणं गरजेचं आहे। आणि ते बघितल्यानंतर किती पैसे लागतात म्हणून सांगितल्यानंतर त्या संबंधित डिपार्टमेंटचे डेप्युटी इंजिनियर यांना सांगितलं की त्या ठिकाणी टेकळे वस्ती तारापूर रस्त्याचा विषय आहे, तो किती किलोमीटर राहिलेला रस्ता आहे, तो सगळ्याचा सगळा रस्ता पूर्ण करायचा आहे। त्यासाठी किती लागतोय तो निधी त्या ठिकाणी आपल्याला सांगा। त्यानंतर 2 दिवसानंतर या ठिकाणचे डेप्युटी इंजिनियर आले, पाहणी करून गेले आणि या ठिकाणी 80 लाख रुपयाचा रस्ता या ठिकाणी मंजूर केला। आणि या ठिकाणी आज भूमिपूजन होत असताना या पेनोरपासून राहिलेला जो कॅनॉलच्या पुढचा रस्ता आहे, मोसा पाटील माजी सरपंचाच्या घरापर्यंतचा रस्ता आहे, तो खडीकरण आत्ता चालू झालेला आहे। 1 महिन्याभरात हा डांबरीकरण रस्ता होतोय। याचा सर्वस्व आनंद एखाद्या नेत्याला एखादा शब्द सांगितल्यानंतर तो पूर्ण होतो। या तालुक्याचे लोकप्रिय आमदार यशवंततात्या माने बाळराजे पाटील साहेबांनी या ठिकाणी आज रस्ता दिला। खरोखर ह्या वस्तीवरच्या लोकांच्या आनंदामध्ये आम्ही सुद्धा सहभागी आहे। कारण गेल्या 20 वर्षापासूनचा हे जो विषय होता यांचा की सातत्यानं त्या रस्त्याला प्रत्येक पावसामध्ये या रस्त्यामध्ये जात असताना खड्ड्यातनं जावं लागायचं। दवाखान्यात जात असताना सुद्धा या लोकांना त्या ठिकाणी दवाखान्यात नेत असताना काही लहान बालक असतील किंवा स्त्रिया असतील यांच्यासाठी प्रचंड अडचणीचा विषय होता। तो विषय या ठिकाणी। नमस्कार, सोलापूर टाइम्स न्यूज आणि लक्षवेध न्यूज या दोन्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। खरं तर या ठिकाणी आपण मोहोळ तालुक्यातील पेनोर या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी नुकतंच मोहोळ तालुक्यातील विद्यमान आमदार यशवंततात्या माने यांच्या हस्ते या रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे। पेनोर ते तारापूर या रस्त्यासाठी 80 लाखाचा निधी दिलेला आहे आणि त्याचं भूमिपूजन झालेलं आहे। शेतकरी आहेत, स्थानिक शेतकरी, त्यांच्याशी संवाद साधतोय। आजोबा, 80 लाख रुपये या रस्त्यासाठी दिलेले आहेत। रस्ता आता डांबरी होणार आहे, कसं वाटतंय? चांगलं बरं आहे ना, चांगलं। लय अडचणीत होत्या, रियाला जायला अडचण लय येत होती। आता चांगलं झालं। पावसाळ्यात वगैरे अडचण होते, लय अडचण म्हणजे जाताच येत नव्हतं। जागच्या जागी थांबायची वाहनं। कधीपासून हा रस्ता असा खराब होता? 25-30 वर्षापासून आहे। निश्चितपणे काय सांगाल, कसं वाटतंय रस्ता होतोय? अगदी आनंद वाटतोय, चांगलं झालं। रस्ता पाहिजे होता। जवळजवळ 5-6 गाव या गावावर या रस्त्यावर वाहते। रस्त्याची अडचण मोठी होती, आता चांगलं झालं। निश्चितपणे 5 ते 6 गावाला जोडणारा हा रस्ता आणि अतिशय वर्दळीचा रस्ता। इतरही नागरिक आहेत, काय भावना आणि कसं वाटतंय? मी या गावचे सरपंच आहे, चालू सरपंच। 1900 माझे सरपंच 1990ला मी सरपंच असताना ह्याचं भूमिपूजन आम्ही स्वतः काय केलेलं आहे। सभापती बाबासाहेब क्षीरसागर होते, त्यांच्याकडून हा रस्ता मंजूर करून घेतला होता। त्यापासून असे खडीकरण वगैरे असंच चालू होतं। या तालुक्याचे आमदार यशवंततात्या माने यांच्या फंडातून व बाळराजे पाटील यांच्या प्रयत्नाने आणि रामदासभाई चौरे यांच्या प्रयत्नाने हा रस्ता इतका मजबूत केलेला आहे की ह्या लोकांची गैरसोय जी होती ती दूर झालेली आहे। जी मागणी होती ती आता त्या अंमलात आलेली आहे, त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्याला आनंद आहे आणि काम लवकर होईल वाटतं। हो, हे झालं म्हणजे उद्घाटन झालेलं आहे। तर हा रस्ता साधारण 25-30 वर्षापासून नॉमिनल चालू होता, परंतु बऱ्याच वेळा पावसाळ्यात असं व्हायचं, काहीतरी माल काढायचा असायचा, वाहन तिथं अडकायचं, शेतकऱ्याचं नुकसान व्हायचं, पर्यायाने व्यापाऱ्याचं पण नुकसान व्हायचं। आणि आतापर्यंत बऱ्याच वेळा म्हणजे करू असं चाललेलं होतं। परंतु यंदा स्पेशली रामदासभाईंनी आमदार साहेबांकडे पाठपुरावा केला ह्या रस्त्यासाठी आणि त्या पाठपुराव्यातून
हा रस्ता पेनूर ग्रामस्थ तसेच शेतकरी यांना लाभलेला आहे. तर अशीच विकास कामं होत जाऊ ही. कसं वाटतंय रस्ता झालाय? इथल्या शेतकऱ्याने दिवाळी झाल्यासारखी साजरी केलेली आहे. एकदम आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे शेतकऱ्या वर्गातून. कारण गेले 25-30 वर्ष झाला हा रस्त्याकडून दुर्लक्ष होतं. हा रस्ता एकदम आता व्यवस्थित दिला होता आणि तो शब्द खरा करण्यासाठी खरं तर रामदासबाईंनी खूप कष्ट केलेले आहेत आणि आनंदाचं वातावरण सध्या. रस्ता खूप व्यवस्थित झालेला आणि चांगल्या क्वालिटीचा झालेला आहे. ही रस्ता खराब होता, हा आता चांगला झालाय. आता बरं वाटायला लागलं. आता पावसात वगैरे यायला जायला चांगलं झालं ना? हो भारी वाटतंय. हो. निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय मोहोळ टाइम्स आणि लक्षवेध न्यूज. या ठिकाणी पेनूर गावचे स्थानिक नागरिकांनी शाळकरी मुलं होते आणि खरं तर हा एक शोकांतिका म्हणावी लागते की बाबा स्वातंत्र्यानंतर इतकी वर्ष झाली तरी पण काही भागांमध्ये पाणी, रस्ते, वीज यासारख्या गोष्टी अजूनही त्यासाठी झगडावं लागतं. परंतु या ठिकाणी मोहोळ तालुक्यामध्ये बऱ्यापैकी विकास होतोय आणि या रस्त्यासाठी पेनूर ते तारापूर या रस्त्यासाठी जवळपास 80 लाखाचा निधी दिलेला आहे आणि या माध्यमातून चांगला रस्ता निश्चितपणे अगदी थोड्याच दिवसात